समर्थ रामदास स्वामी के विचारों और उनके तत्वज्ञान को नई पीढ़ी एवं देश दुनिया तक पहुंचाने के उद्देश्य से बनाई गई मराठी फिल्म समर्थ 14 अगस्त से नागपुर के 4 थिएटरों में प्रदर्शित होगी। फिल्म की जानकारी देने के लिए आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में निर्माता रविंद्र पाठक ने बताया कि इस फिल्म को महाराष्ट्र के साथ ही नागपुरकरों का भी भरपूर प्यार मिलेगा, ऐसा विश्वास है। फिल्म में भूषण प्रधान, हार्दिक जोशी, दिशा केसकर, प्रधान खांडेकर सहित मल्टी स्टार कलाकारों ने अभिनय किया है। फिल्म में कुल 6 गाने हैं। निर्माता रविंद्र पाठक, क्रिएटिव प्रोड्यूसर अमोल भगत और निर्देशक योगेश फुलफगर है। कथा पटकथा आशुतोष भोसेकर ने लिखी है, जबकि संगीत निर्देशक केदार पंडित और रोहित राऊत ने किया है। काय आहे त्या विचारांचा आपल्याला जीवनामध्ये काय फायदा होतो आणि त्या विचारांच्या आधाराने एक मनुष्य आयुष्यात विजयी कसा होऊ शकतो हे आम्ही एका कौटुंबिक संघर्षातून मनोरंजनाचे मूल्य अबाधित ठेवत हा चित्रपट निर्माण केलेला आहे। चित्रपटाचा मी निर्माता आहे, माझं नाव रविंद्र पाठक, मी निर्माता आहे चित्रपटाचा आणि याची कथा संकल्पना देखील माझीच आहे। मी रामदासी संप्रदायाचा गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रहित आहे आणि हे तत्वज्ञान तरुणांपर्यंत कसं आणावं या विचाराने या चित्रपटाची निर्मिती केली। या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर किंवा क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमोल भगत म्हणून आहेत, जे आज या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुसऱ्या शहरामध्ये आहेत। त्यांचे असिस्टंट आज जय जय रघुवीर समर्थ। मी रवींद्र पाठक, समर्थ या आगामी मराठी चित्रपटाचा निर्माता आहे। हा चित्रपट समर्थ रामदास स्वामींच्या तत्वज्ञानावर आधारित आहे। 14 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। हा एक आगळा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आणि ज्या वैचारिक संघर्षातून मनुष्य आज मानसिक स्वास्थ्य शोधतोय, त्या मानसिक स्वास्थ्याचा शोध आणि त्याचबरोबर जेनझी जे आज एक प्रकारे असंतुष्ट आहेत, त्या जेनझीजना देखील विचारांची दिशा देणारा हा चित्रपट आहे। आपल्या नजीकच्या चित्रपटगृहांमध्ये आपण जरूर जावं। सर्वांनी समर्थ रामदास स्वामींच्या या तत्वज्ञानाचा परामर्श या चित्रपटाच्या माध्यमातून घ्यावा, ही सर्व नागपूरवासियांना विनंती आहे। नागपूरकरच चित्रपटाचं भवितव्य ठरवतात हे आम्हाला निश्चित खात्रीने माहिती आहे आणि त्यामुळं आज आम्ही सगळे समर्थची टीम आपल्याला विनंती करायला आलेलो आहे। तेव्हा लवकरच 14 ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये भेटूयात। धन्यवाद।